दिव्यांगों की विभिन्न मांगों को पूरा करने के लिए विधायक बच्चू कडू के नेतृत्व में 9 अगस्त को छत्रपति संभाजीनगर में धरना देंगे। इस धरने में बुल्ढाना जिले के 10,000 दिव्यांग शामिल होंगे। रविवार को शेगांव के विश्राम भवन में आयोजित जिला स्तरीय बैठक में ये फैसला लिया गया है। रविवार को अमरावती विभाग संपर्क प्रमुख मोइन अली की अध्यक्षता और बुल्ढाना जिला अध्यक्ष जयश्री गीते की उपस्थिति में बैठक हुई। इस जिला स्तरीय बैठक में राज्य के साथ बुल्ढाना जिले के विकलांग लोगों की विभिन्न समस्याओं पर चर्चा हुई। साथ ही ये निर्णय लिया गया कि छत्रपति संभाजीनगर में आयोजित दिव्यांगों के धरना प्रदर्शन में प्रहार जनशक्ति पार्टी के संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू को समर्थन करेंगे। विधायक बच्चू कडू 9 अगस्त को छत्रपति संभाजीनगर में विकलांग लोगों के लिए धरना प्रदर्शन करेंगे। खास बात यह कि इस सभा में बुल्ढाना जिले के 10,000 से अधिक विकलांग नागरिक शामिल होंगे। आज आम्ही बुलढाणा इथे रेस्ट हाऊसला जिल्ह्याची मीटिंग घ्यायला आलो होतो। विषय आहे की शासनाकडे आमचे दिव्यांगांचे काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहे। महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे, घरकुलचे विषय झाले पाहिजे, दिव्यांगांना रोजगारासाठी जागा भेटली पाहिजे, भांडवल भेटलं पाहिजे, वित्त विकास महामंडळाकडून लोन पेंडिंग पडलेले ते निकाली लागले पाहिजे। या सर्व संदर्भात आमचा औरंगाबाद संभाजीनगरला येणारे 9 ऑगस्टला एक मोठ्या संख्येने आम्ही सर्व दिव्यांग महाराष्ट्रातले दिव्यांग बांधव तिथे जाणार आहे आणि 1 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहे आणि पूर्ण नेतृत्व आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली राहणार आहे। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाले नाही तर औरंगाबाद संभाजीनगरमध्ये दिव्यांगांचा एक सैलाब आपल्याला पाहायला भेटणार आहे। काय मागण्या आहेत तुमच्या प्रमुख? महत्त्वाची मागणी आहे दिव्यांगांची पगारात वाढ झाली पाहिजे, दिव्यांगांना घरकुल भेटली पाहिजे, बिना अट जर जागा नसले तरीही भेटलं पाहिजे दिव्यांगांना। त्याच्यानंतर मग वित्त विकास महामंडळाकडून जे लोन आहे त्या लोन सरसकट माफ झाले पाहिजे, नवीन लोन केसेस मंजूर झाले पाहिजे। त्यानंतर आपले वीज भांडवल जे असते ग्रामीण शहरी विभागामध्ये ते वीज भांडवल दिव्यांगांना बँकेत जाऊन ते फेटाळतात, बँक त्यांना दिव्यांगांना लोन देत नाही। याच्यानंतर दिव्यांगांना रोजगारासाठी जागा उपलब्ध असली पाहिजे। जे आज लुकडवर बसलेले दिव्यांग त्यांचा हक्काचं ते जागा भेटली पाहिजे जेणेकरून ते व्यवसायात केले पाहिजे। अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही औरंगाबादला पोहोचलो। नमस्कार, आम्ही आज इथे शासकीय विश्राम भवन शेगाव येथे प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणाचे समस्त पदाधिकारी व त्याचबरोबर प्रहार अपंग क्रांती संस्था विभाग प्रमुख माननीय श्री मोइन अली भाऊ हे एकत्रित जमलेलो आहे। या ठिकाणी आम्ही एकत्रित आल्यानंतर आमची जी बैठक पार पडलेली आहे, या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी 9 ऑगस्ट 2024 रोजी जो काही आंदोलन पुकारलेलं आहे, या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित येण्यासाठी त्यांना आवाहन केलेले आहे आणि या केलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात सर्व दिव्यांग बांधव प्रतिसाद देतील आणि या सगळ्या गोष्टींची इथे संपूर्ण कार्यवाही कशी करायची या संदर्भात ही मीटिंग पार पडलेली आहे। या आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून किती अपंग बांधव जातील? या आंदोलनाचा जर विचार केला तर प्रत्येक तालुक्यातून जवळपास 500च्या वर किंवा 1000च्या वर दिव्यांग आम्ही काढण्याचा प्रयत्न करू, कारण पावसाळ्याचं वातावरण असल्या कारणाने। परंतु मी संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वतीने भाऊंना आणि असं आश्वासित करते की फक्त एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर एका विशिष्ट तालुक्याचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्यातून आम्ही 18 ते 20 हजार बांधव सहज निघू।